नांदेड़ में बढ़ते अपराधों पर लगाम लगाने के लिए पुलिस प्रशासन द्वारा विभिन्न स्थानों पर पुलिस चौकियां स्थापित की गई, लेकिन अब पुलिस के साथ ही सीसीटीवी कैमरों से भी नजर रखी जाएंगी। सुरक्षा की दृष्टि से आने वाले दिनों में नांदेड़ शहर में विभिन्न स्थानों पर 100 से अधिक सीसीटीवी कैमरे लगाए जाएंगे। इसकी जानकारी नांदेड़ जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने संवाददाता सम्मेलन में दी। सध्या आम्ही विचार करत आहोत त्यावर आमची दोन्हीची नगरपालिका ऑफिस आणि SP ऑफिस ची डिस्कशन चालू आहे। त्या एक अडवणे आणि एक त्यांचे सुटेबल जगह देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत। असं नाही की हम फक्त रिमूव्ह करणार, पण ते कुठे कुठेतरी एक पर्याय द्यायला पाहिजे, क्योंकि रिझन असा आहे की त्यांना विकणे आणि जे कंझ्युमर आहे दोन्हीच्या सुद्धा वेलफेअर बघायला लागेल। तो त्यावर प्रयत्न चालू आहे। आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतं की फ्युचरमध्ये थोडा फार त्याच्यावर वर्कआउट होईल। सर, शेवटचा प्रश्न, शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे, बरोबर, आणि सीसीटीव्ही आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे पोलीस प्रशासन? सध्या काय आहे, एक जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला, पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्फंक्शनल आहे। नवीन मध्ये 100 कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही साठी, जे इन प्रिन्सिपल अप्रूव्हल आहे आणि आता आम्ही DPR प्रोजेक्ट, डिटेल्ड प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत। जे DPR फायनल होईल, नंतर टेंडरिंग वगैरे होईल, फंड अवेलेबल होईल। तो आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत। पण हा प्रोजेक्ट 100 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल। त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल। ते आम्ही नगरपालिका सोबत, आयुक्त सर सोबत आणि कलेक्टर सर सोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू। एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे, तसेच आता भीम जयंती राहणार। 6 तारीखला रामनवमी आहे, 14 पासून जयंती राहणार। त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास 100 सीसीटीव्ही आम्ही हा पॅच मध्ये ITI पासून आणि वजीराबाद चौक पर्यंत 100 सीसीटीव्ही जवळपास आम्ही बसवत आहोत। पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे। अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररीली काही वर्षासाठी, काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो।